हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता. भरपूर विद्यार्थ्यांना मी बोललो की त्यांनी सॉल्व्ह केला की नाही केला. तर हे बघा, याच्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी एक संशोधन केलेलं होतं आंब्याचं वाण. तर याच्यामध्ये कोणत्या वर्षांनी काय काय केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्ना हे 1981 साली केलं होतं. नीलम प्लस रत्ना नीलम प्लस हापूस या 2 आंब्याच्या वाणापासून हे नवीन तिथं संकलन तयार केलं होतं रत्ना नावाचं 1981मध्ये. त्याच्यानंतर सिंधू हे 1992मध्ये केलेलं आहे. रत्ना आणि हापूस, या रत्ना आणि हापूस यांच्यातून बनवलेलं ते एक आंब्याचं हे आहे, संकलन आहे, म्हणजे हायब्रिड आहे ते. तर ते सीडलेस आहे, हे सिंधू सीडलेस आहे. ओके. त्याच्यानंतर कोकण रुची 1999मध्ये हे बनवलेलं आहे. आता या कोकण रुचीचा विशेष असा आहे की हे आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी खूप चांगलं आहे आणि याला मागणीसुद्धा आहे बाहेरच्या देशातून, भारतामधून सुद्धा. कोकण सम्राट हे अलीकडेच 2014ला त्यांनी एक नवीन बनवलेलं आहे आंब्याचं वाण. तर हवामानातील जे बदल आहे, म्हणजे हवामानात जे बदल होतात त्याला ते एक सक्रियपणे तोंड देऊ शकतं. म्हणजे आंब्यावर काही हवामानातील बदलांचा फरक नाही पडणार, म्हणून याला कोकण सम्राट असं नावसुद्धा दिलेलं आहे. तर योग्य आन्सर होतं 4. तुम्ही काय दिलं कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती ही चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.